व्यर्थ बोलून विनाकारण वैर ओढवून घेऊ नये. एकदा हंस, पोपट, बगळे, कोकिळ, चातक आदी पक्ष्यांची सभा भरली. ते एकमेकांना म्हणू लागले, गरुड जरी आम्हा पक्ष्यांचा राजा असला तरी तो नेहमी भगवान विष्णूंची सेवा करण्यात मग्न असतो. आपल्याकडे त्याचं लक्षच नसतं. आपल्यावर संकट ओढवलं, पारध्यांच्या जाळ्यात आपण अडकलो तर कोण सोडवणार? राजानं प्रजेचं रक्षण करायला हवं. तेव्हा गरुडाला राजपदी ठेवण्याच्या ऐवजी आपण दुसऱ्या पक्षाला राजा करूया. हो हो हो, असंच करूया. सर्व पक्षांनी याला संमती दिली. त्याच वेळी एका पक्षाला जवळच्या ढोलीत बसलेलं एक लठ्ठमुठ्ठ घुबड दिसलं. आपण घुबडाला पक्षाचा राजा करूया का? घुबड नेहमीच घरट्यात बसून असतं, म्हणजे आपल्यावर संकट आलं तर ते धावून येईल. पोपटानं पेरू खात खात म्हटलं, हो चालेल चालेल, आपण घुबडालाच पक्ष्यांचा राजा करूया. सर्व पक्षांनी आनंदाने संमती दिली. घुबडालाही खूप आनंद झाला. आपण सर्व पक्षांपेक्षा श्रेष्ठ आहोत असं त्याला वाटू लागलं. मग राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. सुतार पक्षानं लाकडी सिंहासन बनवलं. पोपटानं त्याच्यावर लाल रंगानं पृथ्वी, समुद्र याची चित्र रंगवली. घारीनं वाघाचं कातडं सिंहासनावर पसरलं. भारद्वाज पक्षानं वेगवेगळ्या रंगाची फुलं जमवली. चातक पक्षानं अभिषेकासाठी वेगवेगळ्या पवित्र नद्यातील पाणी आणलं. घुबड राजा होणार होता, म्हणजे घुबडाची बायको घुबडीण आता राणी होणार, म्हणजे तिलाही नटवायला हवंच. मग मैना, चिमण्या अशा बायका तिला नटवायला गेल्या. पक्षी जगतात सगळीकडे धामधूम उडाली. कोकिळ गोड आवाजात गाणी म्हणू लागला. बुलबुल पक्षानं मेजवानीसाठी गोड गोड फळं आणली. राज्याभिषेकाची सर्व तयारी होत आली. तेवढ्यात कावळा तिथं आला. तो गेला होता गावाला. त्यामुळे त्यानं आश्चर्यानं विचारलं, मित्रांनो, कसली एवढी धामधूम चाललीये? सांगा तरी. कोकिळ म्हणाला, कावळे काका, वेळेवर आलात बरं. तुम्ही नव्हतात ना तेव्हा आमची एक सभा झाली. आता गरुड आपला राजा नाही, आपला राजा असेल घुबड. कावळा चकित झाला. घुबड? घुबड आपला राजा? हो काका, घुबड. तेच आपलं यापुढे रक्षण करील. तुमचं काय मत आहे? कावळ्यानं कपाळाला हात लावला आणि हसून म्हटलं, काय म्हणावं तुम्हाला? एक राजा जिवंत असताना दुसऱ्याला राज्याभिषेक करतात का कधी? केला म्हणून काय बिघडलं? नाही, पण घुबडाचे डोळे तरी बघा, सदैव आपले रागावल्यासारखे भेसूर. त्याच्या दर्शनानं कोणाला आनंद तरी वाटतो का? तरी पण घुबडालाच राजा करूया, कोकिळ म्हणाला. पक्षी मित्र हो, लक्षात घ्या, राजानं तुमचं रक्षण करायला हवं ना. पण या घुबडाला सूर्य उगवला की दिसेन असं होतं, आंधळ होतं ते. म्हणून तर ते सूर्यप्रकाशात चुकूनही बाहेर पडत नाही. मग दिवसा आपल्यावर संकट ओढवलं तर ते कसं काय आपल्या रक्षणासाठी धावून येणार? सर्व पक्ष्यांना ही गोष्ट पटली. ते म्हणाले, कावळे काकाने योग्य ती गोष्ट सांगितली. आपण घुबडाला राजा करण्याचा विचार सोडून द्यावा. पण मग राजा कोण? कावळा म्हणाला, आपला राजा गरुडच राहील. त्याचं नुसतं नाव घेतलं तरी शत्रू आपल्या वाटेला जात नाही. आपण सुरक्षित आहोत. सर्व पक्ष्यांना हे पटलं. त्यांनी घुबडाला राजा करण्याचा विचार सोडून दिला. पक्षी आपापल्या घरी निघून गेले. घुबड आपलं ढोलीत वाट बघत राहिलं. सर्व पक्षी येतील, आपल्याला राज्याभिषेक करतील म्हणून. मग घुबडानं होला पक्षाला हाक मारली, अरे कुठे रे आहेत सर्व पक्षी? मला राज्याभिषेक करता येत ना ते?
हुला म्हणाला, घुबडराव, तुमचा राज्याभिषेक रद्द. कावळ्यानं तुमची निंदा केली म्हणून राज्याभिषेकाचा बेतच रद्द झाला. घुबडाला राग आला. तो म्हणाला, असं काय? रात्र झाल्यावर त्यानं कावळ्याची घरटी असलेल्या वडाच्या झाडावर धाड घातली आणि त्यांची पिल्लं मारून टाकली. तेव्हापासून घुबड आणि कावळ्याचं कायमचं वैर निर्माण झालं. कावळा म्हणाला, अरे रे, मी घुबडाचं वैर विनाकारण ओढवून घेतलं. कारण नसताना पक्ष्यांना जाहीर सल्ला दिला. थोड्या दिवसांनी त्यांना घुबडाचा राजा म्हणून उपयोग नाही हे कळलंच असतं. तेव्हा मित्रांनो, बुद्धिमान लोकांनी बोलून विनाकारण वैर ओढवून घेऊ नये, गप्प बसावं. आवडली कथा? मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया तर पुढच्या कथेच्या वेळी.